पुढे जवळ जवळ जीवा शिवाची जडली समाधी जीवा शिवाची जडली समाधी विठ्ठला प्रपंच तुटली उपाधी विठ्ठला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरी गरजती वेद जारी शुद्ध स्वरी गरजती वेद जारी तुझे विन शंभो
हा तर काय म्हणता आज आज तू ही टोपी घातलीयस म्हणून तू आता शिस्तीत बारी कर माझं अहो सावडवाले माझा आवाज ना ओ माझा आवाज ना असा कसा ओळखा बाबू असं मंजूळ आहे म्हणून मला ना सारखी बटना फिरवीत राहा हा डीजे वाले बाबू मेरा गाना बजावतो प्रामाणिकपणे सांगायचा डोळे बघ डोळे बघ डोळे बघ प्रामाणिकपणे तुमचा मी काही त्रास दिलाय वय म्हणतास की नाही का घाबरू नको बिंदास तुमचा मी काही त्रास दिलाय अजिबात नाही देणारच नाही कारण काय आपली पद्धतच तशी आहे कारण आम्ही मज तुझं वाले नाही बघा कशी मारक्या मशारकी दिसता की नाही नुसतं शिंग काढूनच बसला म्हणता तू फक्त म्हणता सपो मग तू कसा ढुसता येता बघ असो काय हा तर काय रोवलं असं तर तुम्ही सांगा तुम्ही त्यांच्या म्हणजे तू बघ तू काय करू गोळ्या आता आणि परत सांगते मी तुका मस्करी नाही या आधी चाललं आगे बस कमार दुखता बघ जाते का माम लावून दे बाकी राग नाही ना बुवा माका माहित आहे तू निर्लज्ज म्हणता तू का असो बघा जास्त काही वेळ घेत नाही या ठिकाणी ध्यानाचा अभंग या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर करते
रसगुल्ल्यासोबत तू खायचो काळो जाम खाल्लं बाबा. तुमच्याकडे गुलाबजाम बनत नाहीत वाटतं. एवढं ये लवकर. कैलासवासी अनंतजी करमळकर यांच्या स्मरणार्थ नंदू करमळकर यांच्याकडून बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आपण. हा तर काय सोडीमध्ये भारी ठेवला. एक रसगुल्ला आणि एक गुलाबजाम, बरोबर की नाही? पण खरा रसगुल्लो काय एवढं कोण खात काय ना खात तुम्ही कोण, पण गुलाबजाम सगळे आवडीन खातो. काय बोलतो तो? मी बघतो बोलले त्याच्याकडे. ए सोन्या परत ये वाटी. हा तर आदरणीय सोहम बंदरकर आणि साहिल बंदरकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आभार मानते, धन्यवाद. हा तर काय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक खरं सांगते, हिंदू संस्कृतीमध्ये आपण जर एका स्त्रीला बघितलं किंवा हिंदू संस्कृती आठवण म्हणजे काय, हिंदू संस्कृती म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं ते म्हणजे सदरा आणि धोतर आणि वरती अशी टोपी घातलेली, तो म्हणजे आपला मराठी माणूस, बरोबर की नाही? आणि अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत सजलेली ती म्हणजे आपली भारतीय स्त्री, बरोबर? आपली हिंदू स्त्री ही सगळ्यांच्या लक्षामध्ये येते, बरोबर की नाही? म्हणजे हिंदू स्त्री म्हटलं की डोक्यामध्ये आपोआप पहिली साडी येते, बरोबर की नाही? कारण ती आपली संस्कृती आहे, बरोबर की नाही? म्हणजे पहिल्या काळामध्ये अगदी लहान लहान त्या पोरींना पण म्हणजे पहिल्या काळात अगदी लहान लहान त्या पोरींना पण अगदी नऊवारी साडी नेसूनच कायम त्या असायच्या, बरोबर की नाही? आता काय, आता संस्कृती बदलत चालली, बरोबर की नाही? लोकांचे विचार बदलत चालले आणि हळूहळू साडीमध्ये ती दिसणारी स्त्री आता हळूहळू शर्ट पॅन्ट पर्यंत येऊन पोचली. म्हणजे आता तुमचे वांदे सगळ्यांचे, बरोबर की नाही? म्हणजे बघा ना, तर आजकाल ट्रेंड काय, ट्रेंड 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 म्हणजे काय, ती बांगडी, एका काश्मीरी बांगडी काय आपण काय म्हणतो त्याला, काय ती बांगडी सारखीच बांगडी पण त्याला जरा झुमकी आहे म्हणून काश्मीरी बांगडी. हा ट्रेंड कधीच नव्हता, बरोबर की नाही? हा ट्रेंड कधी होता का मला सांगा? हा ट्रेंड कधीच नव्हता. ही खरी आपली संस्कृती ती आपण विसरत चाललो आणि नंतर हळूहळू हळूहळू काहीतरी नवीन नवीन यायला लागलं. म्हणजे काय, नवीन पण नाही, जुनं तेच परत परत रिपीट व्हायला लागलं, त्याला आपण काय म्हणतो, ट्रेंड, बरोबर की? ह्याला तुम्ही ट्रेंड म्हणणार काय मला सांगा? हा ट्रेंड म्हणे बुवा तू पण घाल बांगडी, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या. असं झाला गाणं काहीतरी. हा नाही कसं माहिती का, रील मध्ये सारख्या तास तास येत राहतात. हा मग बरोबर ठामसच उभं राहू. काय रेड्याचे व्यापारी सोमा मुरकर, हा इकडे इकडे आहे काय, सवय काय 12-13 आणि किती वाढलो सोमा. तर सोमा मुरकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आभार मानते. देण्याचा प्रयत्न करेन. यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा नाही. म्हणजे सुरुवातीकच महिला मंडळ उपस्थित तुमका कळलं असतं की रिया मिस्त्री बुवांकडून फक्त मनोरंजन होऊ शकतात, चांगल्याचं काय भागत नाही. लाज वाटत नाही करतात आता निर्लज्ज. मी तुला तोंडावर बोलतो कारण तू तसं वागतं माझ्या. जरा जरा तरी जरा तरी स्वतःच्या गावात तरी सुधार. चिमणी माझी उडून
त्यानंतर गझलांना सुरुवात करते. काय की बघा, आपण इथे प्रत्येक जण स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून वाढवतोय बघा, पण त्याचे आचार विचार आपण कुठेतरी आचरणात आणतोय का मायबाप प्रेक्षको? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शाहिस्तेखानाची बोटे छाटली लाल महालात, तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाकडे धावत आली आणि त्या शाहिस्तेखानाला सांगते की अरे तुझी भाजी कुठे सापडत नाहीये. त्यावर तुझी भाजी कुठे सापडत नाहीये. त्यावर शाहिस्तेखान सांगतोय की इथेच कुठेतरी लपून बसली असेल, तिला नीट उडक. तेव्हा त्याची बहीण सांगते की मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने तिला पळवून नेली असावी. तेव्हा तो शाहिस्तेखान सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काही करू शकतात, पण एखाद्या आया बहिणीला हात लावू शकत नाही. ही आहे बघा आपली राजांची पुण्याई. आणि एवढंच नव्हे तर तो औरंगजेब, जेव्हा त्या औरंगजेबाला महाराजांच्या निधनाची बातमी कळाली, तेव्हा तो त्या अल्लाकडे, त्या खुदाकडे नमाज पढत बसला होता. आणि त्याला जेव्हा बातमी कळाली तेव्हा तो त्या अल्लाला, त्या खुदाला सांगतोय की अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला दुनिया का सबसे बड़ा योद्धा तुम्हारे पास है, दुनिया का सबसे बड़ा योद्धा तुम्हारे पास है. धन्यवाद. ही आहे बघा आपली राजांची पुण्याई. आणि जर आपण त्यांचं नाव जर आपल्या मुखामध्ये घेत असलो तर त्यांनी जे आपल्याला काही त्यांचे विचार आहेत ते आधी कुठेतरी आपल्याला आचरणात आणण्याची गरज आहे. बघा, एक महाराजांसाठी गीत घेण्याचा प्रयत्न करते. शिवनेरी किल्ल्यावरी जन्मले छत्रपती